इकडे ताटाने एक. हा हा आणते. नाही तर काय येते बी तिचा त्रास नाही. पण किती दिवस आपण आहे तोपर्यंत आपल्यानंतर काय. बस बघ. काय करत होती? काय नाही, हेच ताटच आणत होते. तू ते दळणाचा डबा ठेवलायस का? हा आतमध्येच आहे, थोड्या वेळाने जाईन ठेवायला. बरं ऐक ना. सांगायचं काय झालं बाबा? तूच बोल गाडी. आपण आपला काही धडा नाही होत बोलायची समोर. काय झालं आई, बोला ना. कसं बोलू मी पण, ऐक ना मानसी. ते बघा तुम्ही बोला. तुझा नवरा गेलाय, दुःख तुला आहे, आमचं पोर गेला आम्हाला पण आहे. तर काय होतं, एक तर तू तरुण आहेस, अजून बरेच दिवस जायचे बाळ पुढं. तर आम्ही आहे तोपर्यंत पाहू, आमच्या नंतर काय. कोण आहे तुझ्याकडे लक्ष ठेवायला? तर ते आम्हाला वाटत तुझं एखादं चांगलं पोरग पाहा, तुझं लग्न करून द्यावं. आम्ही बिनघोर थोडंसं. बाबा मी हा विचार पण नाही करू शकत दुसऱ्या लग्नाचा. नाही बा, आम्हाला मस्त वाटतं ना. ऐक ना मानसी, तुला माहिती आहे तू पण आमचा विचार करते, पण आमचं पण कर्तव्य आहे का नाही तुझा विचार करायचं. तू असं किती दिवस राहणार आहेस ग? शेवटी तुझं आयुष्य आहे. अगं तुझं आज काहीच नाही आहे. लांब जायचं ना अजून? सांग बरं, एवढ्या कमी वयात तुझ्यावर आता हे आम्हाला तरी पाव होतं का? बरोबर आहे तुमचं बाबा, पण मी दुसऱ्या लग्नाचा नाही विचार करू शकत. मी त्यांना नाही विसरू शकत. अगं मानसी, हो आम्ही नाही विसरलो का आमचं पोरग? अगं मी तर 9 महिने त्याला माझ्या पोटात ठेवलंय, जन्म दिलाय. अगं एवढं लहानाचं मोठं केलंय. मला नाही का ग त्रास होत? मला पण त्रास होतो ग पोरी. ऐक ना थोडंसं आमचा विचार कर. तुझं भविष्य अजून खूप लांब जायचं बा. या समाजात राहायचं म्हटलं ना, तुला एक आधार पाहिजे असतो ग. नवऱ्याचा आधार असला ना पाठीशी, आपण अख्खं जग जिंकू शकतो. तुला गिरणीत दळायला जायचं, किराणा आणायला जायचं, धुणं धुवायला जाते नदीला, रानात बारीक सारीक पाहायचं. कुणी एखाद्याने छेड काढली, काय झालं सांग, काय करू शकतो आपण? अहो हा समाज म्हणजे ना लचके तोडणारा लांडगा. कधी लचके तोडून सांगता येणार नाही बाळा. आम्ही काहीच करू शकणार नाही ग. त्याच्यामुळे तुझ्या पाठीशी एक खंबीर हात पाहिजे. त्याच्यामुळं ऐक बेटा, आम्ही काय म्हणतो, आम्ही एक चांगला मुलगा पाहतो तुझ्यासाठी. नाही म्हणू नकोस. आपण खात्री करू, त्या माणसाला सगळी कल्पना देऊ. सगळ्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या. तू विचार काय तुला काय बोलायचं असेल तू स्पष्ट बोलून त्यांच्याशी अगोदर क्लिअर कर. नाही तर परत काय व्हायचं, त्या आगीतून म्हणतात ना, फपाटीतून पडायचं ना आगीत जायचं. नाही तर तसलं नको व्हायला, आहे की नाही? सगळी खात्री करून मग निर्णय घेऊ आपण. तू असं काही वाईट विचार करू नकोस बाळा. आम्हाला काही तू जड नाहीये, पण तुझं पुढचं आयुष्य सुखात राहो एवढीच अपेक्षा आहे आमची. म्हणून एवढं मान्य कर आमचं. वाटलंच तर थोडा विचार कर. असं नाही की तुला मी आताच म्हणतो. लगेच नाही आपण ना, थोडं तुला आहे ना, काय 8-15 दिवस, महिनाभर, एवढे दिवस गेले मग अजून महिनाभर आणि काय फरक पडतो? महिन्यानी 15 दिवसानं तू सांग, आता माझ्या मनाची तयारी झाली. मग आपण. पण बाबा तुमचं कसं होणार मी जर गेले तर? तू आमचा विचार नको करू ग. तू येत जा ना, असं नाही की तू मला भेटायला येत जा, आम्ही तुला भेटायला येत जाऊ. आम्हाला आठवण झालं येऊच की आम्ही. तुम्हाला कोणी माझ्याशिवाय तरी? अगं तू आहेस की, तू आमची पोर आहेस, तू आमची सून नाही, आमची मुलगीच आहेस. आम्हाला काय वाटलं तर आम्ही तुला फोन करून सांगू. बस ज्याला कोणी नाही ते पण जगतेच ना, होईल आमचं. अजून आज चालतेच ना हातपाय आमचे. बाबा आई, मी तुम्हाला थोडे दिवस द्या, मी विचार करून सांगते तुम्हाला. तुला पाहिजे तेवढे दिवस घे, पण ह्या गोष्टीवर नक्की विचार कर बाळा. हो आई. बरं ते दळण हे करायचंय मला, मी जाते. हां. तुला तरी केवढं वाटतंय आपल्याला सोडून जावं? ती पण विचार करते ना, तिला पण आपल्याशिवाय कोण नाही ना, आपल्याला पण तिच्याशिवाय कोण नाही. पण शेवटी तिचं आयुष्य आपलं काय झालं गेलं. निर्णय ते घ्यावाच लागेल. तिच्या मनाची तयारी आज नाही उद्या होईल, पण ते करावं लागेल आपल्याला. नाही गरजेचं आहे ते.
थांब ना काम आहे. थांब ना, अरे काम आहे तुझ्याकडं. तुम्ही दररोजच का माझा रस्ता अडवता बरं? महत्वाचं बोलायचं म्हणून थांबलोय. काय महत्वाचं बोलायचंय? दररोजच चाललंय तुमचं. तुला एकदा सांगितलं ना तुम्हाला आवडते म्हणून. पण मला नाही ना आवडत तुम्ही. विधवा आहे मी. असली तर मला आवडते म्हणून सांगितलंय ना. तुला एकदा विचार कर म्हणलं होतं ना. प्रेमाचं जबरदस्तीने नाही केलं जात. आता मला आवडती, माझं एकतर्फी का असा ना. तुझ्याकडून रिस्पॉन्स भेटा म्हणून मला जबरदस्ती करावं लागती. आणि तू सांग बरं, आता काय माणसाच्या काय मूलभूत गरजा असतात. तर तुझा नवरा मेला एवढ्या दिवस झालं, तुला काय वाटत नाही का? माझं मी बघून घेईन. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. मी नाही तर कोण काळजी करणार? शांत बसा तुम्ही. मला जाऊन द्या बरं. शांतच आहे मी. तू इथं थांब ना. तुम्ही माझा हात सोडा बरं. सोडतो मी. ऐक ऐक, तुला प्रेमाने समजून सांगितलेलं कळा ना. माझं प्रेम आहे म्हणून मी इथपर्यंत तुझ्या मागं पाठलाग करीत येतोय. आता मला काय दुसऱ्या पुरी नाहीत का? हे बघ, ध्यानात धर. समजून सांगतोय, समजून हा म्हणायचं. जर नाही म्हणली तर मी काय करीन माहिती ना? हे बघ, मी पोलिसात जाईन बर का. तसं पोलिसाला सांग नको. पोलिसात गेलं तर 4 दिवसात बाहेर येईन. आणि जर कुणाला सांगितलं की तू चेहराचा घमंड आहे ना, ह्याच्यावर दिने ऍसिड टाकून, कळलं का? आणि तुझा नवरा मेला, हे माझ्यासाठी चांगलंच झालं. आणि जेवण आहे तो अजून, जे मला पाहिजे ते तुला पण पाहिजे तर. मला काहीच नाही पाहिजे. तुम्ही मला सोडा बरं पहिले. अरे तू नाही सांगितलं तर मला कळतंय काय पाहिजेत काय नाही ती. किती घाणट आहे तू. घाण मी घाण आहे. अरे प्रेम होणार आहे आपलं. काय प्रेम प्रेम चुलीत घालत आहे प्रेम. असं प्रेम मला नाही पाहिजे. मला पाहिजेत ना. पण मी एकटी आहे ना, मी एकटीच राहणार. बघितलं ना, माझ्यामुळे कोणाची तुझ्याकडे बघायची सुद्धा हिंमत व्हाय ना. मी फक्त एकटाच तुझ्याकडे बघतोय, पण तू माझ्याकडे बघा ना. मग कशाला बघता तुम्ही पण? नको बघू ना. अरे तुला तरी माझ्याशिवाय कोण आहे? विचार कर जरा. चल बरं कोपऱ्यात. काय कोपऱ्यात मला नाही यायचं. कुठे चालली? इकडे इकडे. तुला प्रेमाने समजून सांगितलं कळतं का नाही? का बघू मी काय करायचे ते सांगू का मग? हा, प्रेमाने सांगतोय तर ऐकून घ्याय ना. सतरा बरं हीच मी काय बाकीच्या दुसऱ्या गोष्टी म्हणतोय काय? फक्त प्रेमाचंच बोलतोय ना. तुला रडायचं ते नाही माझ्यापाशी. प्रेमाने बघायचं इकडं, कळलं का? आता तुला वाटत असं घरी सांगेन, तसलं इथं नाही जमत. सोडा मला. तुला तयारच व्हावं लागेल. घरी येऊन उचलून ये ना. माझं काय चुकलं असेल तर खरंच मला माफ चुकलं करा. तुझं काय नाही रे. चुकलं माझं. जे मला तुझ्यावर प्रेम झालं ही चुकलं. मग चुकलं ना, मग द्या ना सोडून. कशाला माझ्या मागं लागलाय? चूक सुधारायची असती, चुकून नसती द्यायची, कळलं का? तुम्ही का मला त्रास देताय? मी बघते आठवडा झाला तुम्ही माझा नुसता रस्ता अडवताय. अरे त्रास द्यायला काय तू एकटीच आहे का? मी बाकीच्यांना त्रास देऊ शकतो, पण त्यांना काय देत नाही. तू माझ्या मनात बसली. हा, पण माझ्यापेक्षा लय भारी भारी पोरी तुम्ही त्यांच्याकडे जा तसं की. नसतं, तसं नसतं. आता एक काम करायचं, इकडे किळी, इकडे माझ्यावर कोपऱ्यात यायचं. चल नाही नको, मला नाही यायचं. काही नको. हा, मला नाही यायचं. थम 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 थम. तसं नसतं. हे हातात धर. चल चल ना. मला नाही यायचं. काय नाही यायचं? सोडा. ए! त्याला आज गेली मुली, त्याला कुठं जाशील? कधी ना कधी गावचीनच. बघतो तुझ्याकडे. यावेळेस सुटून गेल ना, पुढच्या वेळेस उचलूनच नेणार. हा, अगं बाई, काय ग? काय नाही, ते दळण आहे ना, ते दळून द्या फक्त. अगं ते दळणाचं झालं, दळण देते, पण तुला रडायला काय झालं? हा, काही नाही झालं मला. अगं मला सांग तरी काय झालं? कसं सांगू ग तुला? तुला तर माहिती आहे मला नवरा नाहीये. अगं आता ते मला काय, ते पर सगळ्यांना माहिती. मग आता त्याचं काय? आता त्याच्या आठवणीत तू अजून किती दिवस रडणार आहे सांग बरं मला. त्यांची आठवण येतेच ग, पण मग? लोकांच्या नजरा कशा थांबू ग मी माझ्यावरच्या? हे बघ, आता ते तुला हे मी पण सांगितलंय, तुझे सासू सासरे पण एवढे चांगले, तुला ते पण एवढं समजून सांगतात. हा समाज आहे ना असाच आहे, बेकार. अशी एकटी बाई दिसली ना की नाही ग सोडत तिला. अगं ठीक आहे ना, बघतात हे करतात बोलतात, पण तो या हर्षल नाही का ग, आपल्या गावातला पोरग?
ते हा तेच. त्याचं काय? आठवडा झाला नुसतं माझा रस्ता अडवतोय. बाई त्याला ना लाजच नाहीये, त्याचा असाच आहे, तो असाच आहे. जे नाही ते बोलतोय तो मला. काय करू गो मग मी, तूच सांग बरं. काय म्हणला मला सांगशील का तरी? मी बघते त्याला, मी त्याच्या ना आईलाच जाऊन सांगते. मला सांग काय झालंय. त्याला माझ्याशी लग्न करायचंय. काय? माझ्यावर जबरदस्ती करतो ग तो. अगं ते पोरग नुसतं टुक्का रे ग, नुसतं गावभर फिरत राहतं. आणि मला काय म्हटलं माहितीये, जर तू माझ्याशी लग्न नाही ना केलं तर मी तुझ्या तोंडावर ऍसिड फेकन. मग कसं सहन बाई. करू? मला आहे ना तर त्याच्या आईला जाऊन भेटते, मी सांगते बरोबर. तू अजिबात काळजी करू नको. आज थोडक्यात वाचले, नाहीतर आज मी माझी असं इज्जत नको बोलू, गमावली असती. असं नको बोलू. करू आपण काहीतरी. थांब बघतेच मी त्याला. त्याने असंच आतापर्यंत आहे ना 4-5 पोरींना छेडलेलं आहे, आणि आता तुझ्यावर नजर आहे ना, बघते मी. काय ऐकलं मी? नको रडू. ऐका ना मी काय म्हणते तुम्हाला दोघींना. शांत बस. मी तुला काय सांगत म्हणते होते ना बा सकाळी, मी त्याच्यासाठीच मी सगळं बोलत होते तुझ्याशी. करोडो अगं तोच विचार करत होते मी की किती वेळ झाली दळण घेऊन गेली ना अजून कशी घरी यायना, म्हणून मी हिला पाहायला आले. अहो मी तेच म्हणलं, ही आली, मला वाटलं दळण घ्यायला, पण ही आली तर रडत रडतच आली. तरी सकाळी मी काय म्हणलं तुला, बोलले ना मी तुझ्या संग. मी पण तिला तेच म्हणले की हा समाज आहे ना एकट्या बाईला नाही नीट ठेवत, तिचे लचके तोडतोच. मग काय करायचं? मग असं सहन करत बसायचं का त्याचं नाही वागणं? करायचं बाळ, सहन नाही करायचं. मी आहे ना, अगं त्याला तुला तो धडा एवढी शिकवला पाहिजे. पण आई माझं दररोज येणं जाणं आहे ना होती त्याच रोडनी. कसं करायचं आपण सगळ्या गोष्टी? म्हणूनच बाळ तुला म्हणलं, माझं म्हणणं होतं की आम्हीचं लग्न लावून देऊ. कारण की आता आम्ही म्हातारे होत चाललोय, आम्हाला होणार आहे का याच्याकडे लक्ष द्यायला? बरोबर आहे. हे बघ, त्यांना पण एकच मुलगा होता, आता तोही नाही राहिला. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. अगं त्यांच्यानंतर कोण आहे? काय होईल तुझं? ते असताना जर तुला इतका त्रास होतोय तर ते नसताना काय होईल हा विचार कर. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. प्रत्येक स्त्रीच्या मागे एक खंबीर हात असावा लागतो. एका स्त्रीच्या पाठीमागं ना एक खंबीर पुरुषाचा हातच लागतो. त्याच्यासाठी मी जे काय म्हटले ना त्याच्यावर विचार कर. मग त्याच्या आधी ना मी काय सांगते, आता आहे ना माझं ऐका. आपण आहे ना एक प्लॅन करू, बरोबर त्याची वाट लावू. काय करू माहिती का आता आपण? हां काय कर माहिती का, त्या आम्ही लपतो. आम्ही ना तिथं लपतो. आणि ऐक, तू काय कर, त्याला फोन कर. तोपर्यंत आम्ही लपतो आणि फोन कर त्याला आणि त्याला बोलून घे, बरं का? घाबरू नकोस, असं घाबरले आणि दाखवू नकोस. आणि रडू तर अजिबात नको. जसं काही ऐक, जसं काही तू त्याला म्हणजे खुशीने भेटायला, असं नाही का, खुश होऊन जरा असं दाखव चेहऱ्यावर. मग फोन करताना तुम्ही थांबा ना, मग चट तो यायच्या टायमिंगला तुम्ही लपा. अगं, मग नको तिकडं. तसं. आम्ही आधीच तू लपतो, ऐक त्याने जरा. कुठं पाहिलं तर. हां, आणि ऐक, फोन कर. आणि मग नंतर मी काय करेल माहिती का, मी बरोबर आहे ना, माझा मोबाईल आहे, मी ना शूट करेल बरोबर तो काय करायला लागला. आणि टेन्शन घेऊ नको अजिबात, कळलं? अजिबात घाबरू नको बरं हां, का. आणि ऐक, तू असं दाखव का तू तुझ्या मर्जीने आलेली, कळलं का? हां, चल तू आला. दाखवते. चल चल चल. हा, तुम्ही हे करा. टेन्शन घेऊ नको तू. हॅलो. हॅलो, हा मानसी बोलते. मानसी. हा, अच्छा अच्छा अच्छा. ते- मला म्हणजे झालंच आमची आठवण म्हणायचं. ते तुम्ही बोलला ना त्या सगळ्याचा खूप विचार केला. आणि हा, मग? तसंही मला आता आधार पण नाहीये कोणाचा, तर आता तुम्हीच माझा आधार आहे. तर हा मग एवढ्या दिवस हीच सांगत होतो ना मी. हो ना, मला समजलंच नाही, मी वेडी.
आता मला कुठं अक्कल आली आहे. मग तुम्ही मला आज भेटू चांगलं शकता? झालं मग. तुम्ही आज मला भेटू शकता? आल्या का म्हणजे कोपऱ्यात जायचंय? हा? कोपऱ्यात जायचंय म्हणजे? तुम्ही येता का इकडं भेटायला मला? बरं तू कुठे आता? मी तुमची वीटभट्टी नाही का तिथं आल्या आले. का? हा मग तिथं चांगली जागा पण आहे भेटायला. येऊ काय मग तिकडे लगेच? हा या ना तुम्ही. एकाच मिनिटात आलो. हा एकच मिनिटात. ते अलीकडच्या बाजूला बघ तिथं रूम आहे, त्या रूम मध्ये तिकडे थंब आलो आपण तिथं जाऊ. बरं 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 या तुम्ही. हा ठीक आहे आलो लगेच. हा. नेमका आज दिवस कोणी कोण गावला? बरोबरच उगवलाय. मलाच जरा उशिरा कळलं. जाऊन दे मग, शेवटी केलाच तुम्ही आमचा विचार. हो. मला इकडच्या कोपऱ्यात जायचं का इकडच्या कोपऱ्यात जायचं? काय एवढी घाई आहे तुम्हाला कोपऱ्यात जायची? जराशी माझ्याशी बोला पण ना. आधी कोपऱ्यात गेल्यावर बोलणारच आहेत ना आपण. अहो ते तर बोलणारच आहे, पण असं पण बोला की. मग आता आज जरा आमच्या मनाजोगं झालं. हम्म, एवढ्या दिवसापासून जी गोष्ट ही केली ती आज म्हणजे फळाला लागली म्हणायचं. हम्म. चला मग, कुठं? आता ज्या गोष्टीसाठी बोलली ती गोष्ट करायची. चला. कोणती गोष्ट? अहो कोपऱ्यात चला. वेडे झालं का तुम्ही? काय झालं? मी तुम्हाला इथं बोलायला बोलवलं माझ्यासोबत, काय कोपऱ्यात जायला नाही? बोलाय बोलवलं, बोलणं फोनवर होतं. आता बेटा तुम्ही पार इतक्या लांब आमच्या इटभट्टीपर्यंत आलात म्हणजे डोक्यात काहीतरी वेगळा विचार असेल. नाही माझ्या डोक्यात तसा काही विचार नव्हता. पण माझ्या डोक्यात आहे ना विचार. पण मला फक्त तुम्हाला लग्नाचं विचारायचं होतं म्हणून मी तुम्हाला इथं अहो, बोलवलं. लग्न फिग्न तेल लावीत गेलं. इकडे फक्त लपडं करायचं आणि कोपऱ्यात जायचं. नाही मग मला नाही हे करायचं. मी तुमच्यावर कसं लग्न करेन मी? फक्त कोपऱ्यात चला. येत आहे का? नाही. मग मी तसं नाही बळजबरीनेच असतो मी. आता इथं कोणी बघायला पण नाही जवळ आसपास. चला. सोडा ना मला. काय नको नको काय तुमच्या मनाजोगं असतं का? इथं माझ्या मनाजोगं होणार काय होणार नाही, नाही. सोडा. कोणी आहे का? वाचवा! अहो, ओरडा की इथं कोण भेटणार आहे? चला इकडे कोपऱ्यात. कोणी आहे? वाचवा, सोडा. ए, आवाज बंद. सांगितलं कळतंय ना? सोडा. काय नाही लावलंय ना? ए, काय झालं? काय झालं? अहो, आण नका. झालं काय म्हणे? काय छेड काढली? तुम्ही फोन करा. हो. अहो, आहे बहिणी आहेत पण बायको नाही. अहो, ऐका की. त्याच्या बापाला फोन करून बोलवा. बापाला आईला बोलवा. पण हिने फोन करून मला बोलले ते दिसतं काय तुम्हाला? दिसतं का? तू काय करत होता? तिने काय फोन केलं बोलवला. तुला? तू काय करत होता? उचलून नेत होता तिला? हा? मग तिने काय- एक मिनिट थांबा तुम्ही. फोनला त्याच्या बापाला फोनला हा शाळा द्या झालं बोलून काय तू? बाबा. मी आता काय चुकलं? तिने फोन करून बोलली मी तर आलोय मी. घराच्या प्रतिष्ठित लोकांना बोल काय म्हणून काय ती शहाणपणा करतो वीटभट्टी काय? नाही का तिथे या तुम्ही लवकर. हा येऊ द्या आता बघू. हा या तुम्ही, तुम्हाला सांगते आल्यावरती. तुमच्या पोरीची आणि ते ढकलून आमच्यावर. ए जास्त नखरे करू नको बरं का तू. तोंड नको चालू. आम्ही सगळं बघितलंय. अगं आई काय सांगू तुला. हा मी दररोज जाते ना त्या रोडनी तर तेव्हा मला अडवतो, मला बोलतो काय नाही, छेडतो. कवा छेडलं? काय खोटं छेडलं बोलता? काय छेडलं? खोटं बोलायला नाही, लागते आज ना खोटं तुला. नाही, एखाद्या छे- चांगल्या पोराला नका लावू तुम्ही. चांगलं आहेस का? चांगला. तू अरे तुझे सगळं माहित नाही का अख्ख्या गावाला कसा आहे तू? गावाला- मी तर म्हणते ह्याच्या बरोबर बोलण्यात काय अर्थ नाही. ह्याला आहे ना धरून मग काय हात- खरं- काही गाव- काय नाही. ओ थांबा की. ह्याला असं अहो, सोडून काय काय सोडायचं रे तुला? हे काय केलं बघा. तुझ्यामुळे मुलीचं वाटून होतं. पंचवीस काय वाटलं सांगते तुला? झालं. ह्याला असं मार ह्याला, मार, मार, मार ह्याला, मग मार काय ह्याला, होतं? मार ह्याला, मार. निर्लज्ज कुठला? मार ह्याला, मार. अहो काय तुम्ही गबा. ओ काय झालं? छेड काढतो हिची छेड. छेड काय लो छेड काय नाही. उचलून घेऊन चालला आता. अहो ही पोरगं काय होय? आम्ही सगळं रेकॉर्ड केलंय, सगळं बघितलंय आम्ही आमच्या डोळ्यांनी. अहो, तुम्ही आणि काय म्हणून पडतोय परत? तुम्ही रेकॉर्ड उलटा पालता करायचा आता आमच्या हाणा त्याला. गप्प. काय तर? अहो तुम्ही पोरीची छेड तुम्हाला दिसती पण त्या पोरीने तिच्या मर्जीने मला बोलून घेतलं ती तुम्हाला दिसत नाही. नाही, ऐका ना. ऐका की. मी खोटं बोलन का? तुम्हीच काय आम्ही प्लॅन केला होता. तेव्हा तुला त्यांनी plan बोलवलंय. केलं, मग मला काय प्लॅन मध्ये गुतवायची गरज नाही. काय झालं कळू दे तर. या बाई तुम्ही मला हाणलंय आला आणलंय. तुम्ही. का हाणलं कारण असेल त्याला बळत कशी हाणते. अहो काय नाही बाबा. आता ही ह्यांची सून ही माहित नाही का तुम्हाला? बर आता तिने मला फोन करून इथं बोलवलं. मग कोपऱ्याने मी पण आलो. कोपऱ्याने हा, मग त्यांनी मला इथे येऊन हाणलंय ना बाबा. मला तू सरळ येते ना कोपऱ्याने काढा. मी सरळ आलो. हा चांगलं हाणलं बोलून मला direct. आणली.
मला हिने प्लॅन करून बोलवलंय. माझं काय चुकलं? हाणलंय मला. तुम्ही बघा आता यांच्याकडे. तू शांत बस. आम्ही प्लॅन केला. आबा मी काय सांगते, तिने काय तिच्या मर्जीने त्याला बोलवलं नाही हाय ना. मी तिला प्लॅन सांगितला होता, आमच्या तिघींचा हा प्लॅन होता. आबा आम्ही प्लॅन केला त्याच्या मागे कारण पण आहे. कारण नाही काय आबा? मला यांनी कुठवलंय. ऐकून तिचं काय म्हणते सांग त्यांना. अहो आबा दळण घेऊन जात होते ओ मी. दररोजच मला नुसतं छेडतो हा. तुम्हाला खोटं वाटतंय ना आबा? हे बघा काय केलंय त्यांनी. चांगलं नाही गड्या बाई. कसं रे बाबा? अहो, कुठं ह्याला धरून चांगलं. झाली चुका आता आबा, काय करणार मी? अरे आता म्हातारपणी कसं तरी राहून दिला गावात मला. मिशाला कांदा बांधीन इटवण गा. काय चाललंय पटत का तुम्हाला? आता ऐका काय काय म्हातारपणी तेवढी माझी अजिबात नाही. केस देऊ आपण. चला चा- नका पोलीस तसं चौकीत. नका करू. मग मी बघतो त्याच्याकडे थोडं. अहो तुम्ही त्याला काहीच बोला ना जरा. काढा ना काठी खालून. नाही त्याला का त्यांनी बघतो जरा. आबा जर माझ्या जागेवर तुमची मुलगी असते तर तिच्या बाबतीत असं झालं हो असतं, मग काय पाहता केलं सगळी असतं? गोष्ट ही आता गाबडी काय सांगून करतात का उद्योग. मग ह्यांना चोपायचं असतं. चोपून चांगलं ठिकाणी काय रे आणायचं. बाबा? तुम्ही ना लाड केलाय ऐका की. त्याचा. झाली चूक. लग्नाचं म्हणतोय मी तुम्हाला. एवढ्या दिवस झालं तुम्ही मनावर घ्या ना. मग काय करू मी? बघितलं तू का? म्हणावं की ह्याला पण लोकांच्या लेकराचे असं दाई नका करतोय तू. मग आता वयात आलेलं पोरगं काय करीन? द्या ना, त्याचे हात काळे पांढरे करून द्या. मारा. मग काय? नाही आबा, आबा नाही. चांगलं आबा मारा. नाही. आणि आबा चांगलं नाही. मारा. परत नाही, परत नाही बघत तिच्याकडे. नाही जात परत तिच्याकडे. आणि त्याचा बंदोबस्त परत वाटायला गेला ना तर मग पोलीस स्टेशन. नाही आता ऐका एवढी बरं. एवढी बरं का. चल बाबा. सांभाळा जरा. एवढं आम्हाला सांगायचं थोडस. मी त्या पोराला बोलावलं असतं. येतं कसं ना सांगणार मदतीला. बाबा मी तुम्हाला? आव रडत रडत आली मग अशी माझ्याकडे, तेव्हा मला कळलंय. मग मीच सांगितलं सगळा प्लॅन, असं करा तसं करा. काम बायांचं असतं का? अहो बाबा मला माहिती नव्हतं ही यायला उशीर झाला घरी म्हणून म्हणलं बाई, दळायला एवढा का उशीर झाला म्हणून ते मी जाऊ दे सकाळी जाऊ दे. तेव्हा- हे प्रकरण एवढं मोठं झालं सांगून यायचं नाही का? अहो आमचं अचानक ठरलं. अचानक आणि तुम्ही ठरलं. घरी नव्हते. पण ठीक आहे आम्ही नसतो आणि तुमचं अजून ते एखादं पोरग घेऊन आला तर मग तुमची तर काय परिस्थिती झाली असती? त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं होतं. अरे व्हिडिओ ह्या गोष्टी नंतरच्या. पण आम्हाला जे सुचलं ते केलं बापू आम्ही. असं परस्पर निर्णय घ्यायचे नाही. त्याच्याबरोबर अजून एखाद दोन पोरं असतील तर तुमची काय अहो अवस्था पण होईल? आता पोरगी रडत रडत आली माझ्याकडे एवढी, त्याच्यामुळे आता काय करणार? जे मला सुचलं ठीक ते आहे, मी आता सांगितलं. नशीब. आणि बाबा तुम्हाला माझी मी किती राहणार काळजी आहे, मला माहित आहे ना. नाही चुकलंच आमचं. तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. सांगायला पाहिजे होतं. हा. चला बाई आता चला, हे मला बी पलीकडे बांधव होतं त्याला हाका मारल्यामुळे ती बी आलेली कृपळत. बरं बाप्पू मी जातो. चला आता चला आता मला एक दळणं पडली भरपूर. चला